Good morning. So today we are going to basic science chemistry lecture number 11. Then having chapter metal corrosion, its prevention and electrochemistry. आपण लास्ट लेक्चर मध्ये मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री ह्या चॅप्टर मध्ये बरेच पॉईंट स्टडी केले आहेत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला लास्ट पॉईंट स्टडी करायचा आहे त्या चॅप्टर मधील फॅराडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. यामध्ये मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टर मधील आजचं लेक्चर हे शेवटचं लेक्चर असणार आहे चॅप्टर वरती. सो टुडेज आर स्टार्ट पॉइंट फॅराडेज फर्स्ट लॉ. What is meant by Faraday's first law? So, this law states that the weight of substance deposited or liberated at an electrode during electrolysis is directly proportional to the quantity of electricity passed through the electrolyte. Faraday's first law म्हणजे काय तर त्यामध्ये weight of substance weight आहे लिबरेट होऊन इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये लिबरेट होऊन त्याचं कन्वर्जन हे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये. त्यामध्ये वेट ऑफ सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. फॅराडेज फर्स्ट लॉमध्ये काय होतं तर वेट ऑफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये आपण त्याचं स्टेटमेंट बघूया फॅराडेज फर्स्ट लॉचं. दी mass of substance is deposited or liberated at any electrode is directly proportional to the quantity of electricity or charge pass. यामध्ये फॅराडेज फर्स्ट लॉच्या स्टेटमेंटमध्ये काय सांगतात तर मास ऑफ सबस्टन्स म्हणजे यम. यामध्ये मास और वेट दोन्हीचे अर्थ एकच होतात. मास आणि वेट म्हणजे वस्तुमान वजन. त्यामध्ये मास हे एमने डिनोट केले आहे तर चार्ज हा क्यूने डिनोट केला आहे या स्टेटमेंटमध्ये. तर स्टेटमेंट असं आहे की दी मास ऑफ सबस्टन्स एम इज डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ॲट एनी इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी और चार्ज पास. यामध्ये क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड चार्ज त्यामध्ये पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड चार्ज तो क्यूने इंडिकेट केला आहे तर मास हे एमने इंडिकेट केला आहे. त्यामध्ये इक्वेशन बघूया आपण फॅराडेज फर्स्ट लॉचं. इन द मॅथमॅटिकल फॉर्म्स दिस लॉ कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलो. यामध्ये फॅराडेज फर्स्ट लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट मीन्स फॉर्म्युल्यामध्ये फॅराडेज फर्स्ट लॉ कसा लिहिला जातो ते दाखवलं आहे. यामध्ये फॅराडेज फर्स्ट लॉचं स्टेटमेंट काय तर मास ऑफ सबस्टन्स इज लिबरेटेड ऑर डिपॉझिटेड ॲट एनी इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी और चार्ज. यामध्ये दाखवलं आहे बघा एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू. हे म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये आपण वेअर एम इज इक्वल टू मास इन ग्रॅम. यामध्ये एम म्हणजे काय तर मास ऑफ मास ते कशाने त्याचं युनिट काय तर ग्रॅम. लिबरेटेड ऑर डिपॉझिटेड फ्रॉम ॲनोड ऑर कॅथोड. मास कशाचं तर ॲनोड अँड कॅथोड आर लिबरेटेड ऑर डिपॉझिटेड. त्याचं मास हे एमने इंडिकेट केलं जातं. त्याचं युनिट आहे ग्रॅम. सेकंड क्यू इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू सर्किट. त्यामध्ये क्यू काय डिनोट करतो तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. यामध्ये क्यू इज इक्वल टू सी स्टार टी म्हणजे त्यामध्ये करंट इंडिकेट केला आहे. त्यामध्ये क्यू म्हणजे काय तर करंट इंटू टाईम. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर रिलेशन बिटवीन करंट अँड टाईम. क्यूची व्हॅल्यू आपल्याला काय येतं करंट अँड टाईम. टी इज इक्वल टू टाईम इज सेकंड. यामध्ये
टाईम इंडिकेट करण्यासाठी टी सिम्बॉल यूज केला आहे. नेक्स्ट आहे रिमूव्हिंग द प्रोपोर्शनॅलिटी साईन गिव्स एम इज इक्वल टू झेड क्यू. यामध्ये एम इज इक्वल टू काय तर झेड क्यू. त्यामध्ये झेड हे काय तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज केला आहे. त्याचं युनिट काय आहे ग्रॅम पर सेकंद. आणि क्यू इज इक्वल टू सी इंटू टी. क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे रिलेशन बिटवीन करंट अँड टाईम. देन झेड इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इन ग्रॅम पर सेकंद अँड इज ऑल्सो नोन एज इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट. यामध्ये जे झेड इज इक्वल टू झेड हे कशासाठी इंडिकेट केलं आहे तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्यालाच इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट असे म्हटले जाते. विच इज द मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस ॲट द इलेक्ट्रोड ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस बाय 1 कुलॉम्ब ऑफ चार्ज. यामध्ये चार्ज कशाने इंडिकेट केला जातो तर सीने. देन क्यू इज इक्वल टू रिलेशनशिप बिटवीन चार्ज अँड टाईम. देन फॅराडेज फर्दर ऑब्झर्व दॅट 1 फॅराडेज इज इक्वल टू 96,485. यामध्ये 1 फॅराडेची व्हॅल्यू किती आहे तर 96,485 कुलॉम्ब. फॅराडेचे युनिट्स काय तर कुलॉम्ब. ऑफ चार्ज लिबरेटेड 1 ग्रॅम इक्विवॅलंट ऑफ द सबस्टन्स ॲट द इलेक्ट्रोड. एक्झाम्पलमध्ये जर 1 ग्रॅम इक्विवॅलंट ऑफ सबस्टन्स दिला असेल तर त्याचा चार्ज किती घ्यायचा 1 फॅराडेज म्हणजे 96,485. ते आपण पुढे बघणार आहोत एक्झाम्पलमध्ये सॉल्व करताना. दिस मीन्स दॅट 1 कुलॉम्ब विल लिबरेट 1 ग्रॅम इक्विवॅलंट ऑफ सबस्टन्स पर 96,485 विच इज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट झेड ऑफ द सबस्टन्स. 96,485 हे काय तर इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट फॅराडेज पर 1 फॅराडेजची व्हॅल्यू आहे. दिस गोज टू रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट झेड अँड इक्विवॅलंट वेट ऑर इक्विवॅलंट मास ई ऑफ द सबस्टन्स अँड दिस कॅन बी एक्सप्रेस ॲज. देन झेड इज इक्वल टू इक्विवॅलंट वेट पर 96,485 और झेड इज इक्वल टू ई पर 96,485. यामध्ये इक्विवॅलंट वेट कशाने इंडिकेट केला आहे तर ई. मग झेडची व्हॅल्यू काय होईल झेड इज इक्वल टू ई पर 96,485. देन मुव्हिंग बॅक टू द इक्वेशन. यामध्ये झेडची व्हॅल्यू आपण जे मागचे इक्वेशन आहे एम इज इक्वल टू झेड, त्यामध्ये एम इज इक्वल टू झेड क्यू. त्यामध्ये आपल्याला झेडची व्हॅल्यू टाकायची आहे एम इज इक्वल टू झेड क्यू. इट कॅन अल्टरनेटली बी रिटन ॲज एम इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी. यामध्ये आयची क्यूची व्हॅल्यू काय आहे आय इंटू टी. त्यामुळे या इक्वेशनमध्ये पुट केली आहे एम इज इक्वल टू झेड क्यूमध्ये क्यूची व्हॅल्यू एम इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी. देन इक्वेशन काय एम इज इक्वल टू ई काय केमिकल इक्विवॅलंट इंटू आय इंटू टी पर 96,485. सिन्स इथं झेडची व्हॅल्यू पुट केलेली आहे ई पर 96,485. नेक्स्ट आहे त्या नेक्स्ट इक्वेशन कसं होईल तर क्यू इज इक्वल टू आय स्टार टी. तर यामध्ये आय काय आहे करंट इन ॲम्पियर. करंटचं युनिट काय आहे ॲम्पियर. तर टाईम यामध्ये टी काय आहे टाईम इन सेकंड. टाईम हा सेकंडमध्ये इंडिकेट केला जातो. आपण बघितलं फॅराडेज फर्स्ट लॉ त्याचं डेफिनेशन आहे स्टेटमेंट इक्वेशन आपण बघितलं. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशनवरून एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे फॅराडेज फर्स्ट लॉवरून. देन फर्स्ट एक्झाम्पल. देन ड्युरिंग अँड इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराइड ए 4 ampere current is passed through electrodes for 1 hour. Calculate the mass of sodium that is produced during the time. यामध्ये आपल्याला करंट दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये आणि टाईम पण दिलेला आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचं तर कॅल्क्युलेट द मास ऑफ सोडियम दॅट प्रोड्यूस ड्युरिंग द टाईम.
आपल्याला सोडियमचं मास कॅल्क्युलेट करायचं सांगितलं आहे एक्झाम्पलमध्ये. त्यामध्ये गिवन काय बघा, I इज इक्वल टू 4 एम्पियर, देन T इज इक्वल टू 1 × 60 × 60 इज इक्वल टू 3600 सेकंड, अँड Z इज इक्वल टू सोडियमचं ॲटॉमिक वेट किती 23 पर 1 ग्रॅमसाठी. 1 ग्रॅमसाठी सोडियमचं ॲटॉमिक वेट किती 23 ग्रॅम ॲज पर फॅरेडेज फर्स्ट लॉ इलेक्ट्रोलायसिस. यामध्ये काय काय दिलं आपल्याला, तर करंट दिला आहे 4 एम्पियर, टाईम 1 आवर मीन्स टाईम आपल्याला 1 तास दिला, म्हणजे त्याचं सेकंदमध्ये कन्व्हर्जन करायचं, ते किती होईल तर 3600 सेकंद. आणि झेड म्हणजे काय, झेड इज प्रोपोर्शनल कॉन्स्टंट ऑफ सोडियमचा ॲटॉमिक वेट किती 23 ग्रॅम 1 फॅरेडेजसाठी. तर आपण त्याच्यावरून कॅल्क्युलेट करूया, कॅल्क्युलेट द मास ऑफ सोडियम. देन इक्वेशन ऑफ फॅरेडेज फर्स्ट लॉ, W इज इक्वल टू Z × IT, हे इक्वेशन आहे फॅरेडेज फर्स्ट लॉचं. त्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, मास ऑफ सोडियम. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया, देन E × I × T पर 96,485 ऑफ इक्वेशन कन्वर्जन केलं आपण. फर्स्टली मास ऑफ सोडियम ऑफ प्रोड्यूस कॅल्क्युलेट करूया, देन व्हॅल्यू पुट करूया, E इज इक्वल टू 23 अँड I इज इक्वल टू 4. टाईम आपण सेकंदामध्ये कन्वर्जन करून 3600 सेकंदमध्ये कन्वर्जन केलं आपण 1 तासाचं. त्यानंतर 1 फॅरेडेसाठी म्हणून 96,485. सो कॅल्क्युलेट करून तो व्हॅल्यू किती 3.43 ग्रॅम. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला आपण सोडियमचं ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केला आहे. ड्युरिंग अँड इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड 3.43 ग्रॅम ऑफ सोडियम प्रोड्यूस. या प्रोसेसमध्ये सोडियमचं मास किती आलं तर 3.43 ग्रॅम. अशा प्रकारे एक्झाममध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं जाईल, त्याच्यावरून त्याचं मास कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलं जाईल. त्यामध्ये फक्त सोडियमच नाही तर दुसरे मेटल यूज केले जातील, व्हॅल्यू फक्त चेंज केले जातील आणि मास कॅल्क्युलेट करायचं सांगितलं जातील मेटलचं. आपण अशा प्रकारे फॅरेडेज फर्स्ट लॉ बघितला. त्यानंतर आपल्याला बघायचं फॅरेडेज सेकंड लॉ. त्याचं फॅरेडेज सेकंड लॉचं स्टेटमेंट आहे, when the same quantity of electricity pass through solution of different electrolytes, that amount of substance liberated of the electrodes are directly proportional to their chemical equivalent. काय स्टेटमेंट फॅरेडेज फर्स्ट लॉचं, when the same quantity of electricity pass through solution of different electrolytes, the amount of substance liberated at the electrode are directly proportional to their chemical equivalents. यामध्ये या डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा, फॅरेडेज फर्स्ट लॉ. यामध्ये क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ सोल्युशन थ्रू डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स, त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड यूज केले आहे. त्यामध्ये एकामध्ये कॉपर सल्फेट तर दुसरे सिल्वर नायट्रेट ठेवले आहे. त्यानंतर त्याला इलेक्ट्रिक करंट पास केला आहे. आणि काय फॅरेडेज सेकंड लॉचं स्टेटमेंट, when the same quantity of electricity pass through solution of different electrolytes, the amount of substance is liberated at the electrodes are directly proportional to their chemical equivalents. यामध्ये 2 टाईपचे इलेक्ट्रोड, कॅथोड आणि ॲनोड, हे 2 टाईपचे इलेक्ट्रोड यूज करून त्यामध्ये सबस्टन्स आर लिबरेटेड, वन लिबरेटेड ॲट इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू केमिकल इक्विव्हॅलेंट. याच्यावरून समजते आपल्याला फॅरेडेज सेकंड लॉ. हे फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ हे काय आहेत तर त्याला असे नाव का दिले आहे तर फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ, तर ते सायंटिस्टच्या नावावरून त्याला फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ असे नाव दिले. ते सायंटिस्टचं नाव काय होतं फॅरेडे. त्या फॅरेडे सायंटिस्टच्या नावावरून
फॅराडेज फर्स्ट लॉ आणि फॅराडेज सेकंड लॉ असे नाव दिले आहे. आपण बघितले फॅराडेज फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. देन इलेक्ट्रोकेमिकल सेल, द डिव्हाइस यूज फॉर converting chemical energy to electrical energy and electrical energy into chemical energy are known as electrochemical cells. They contain two electrodes contact in the electrolyte. इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय तर केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी आणि पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये केले जाते. त्या प्रोसेसला इलेक्ट्रोकेमिकल सेल असे म्हटले जाते. त्यामध्ये दोन इलेक्ट्रोड यूज केले जातात इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये, कॅथोडिक अँड ॲनोडिक. इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये केमिकल एनर्जी कन्वर्ट टू इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट टू केमिकल एनर्जी, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामध्ये देअर आर मेनली टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेलचे दोन मेन टाईप्स आहेत. ते कोणते तर फर्स्ट वन इज गॅल्व्हॅनिक सेल, सेकंड वन इज इलेक्ट्रोलायटिक सेल. असे दोन मेन पॉईंट्स आहे इलेक्ट्रोकेमिकल सेलचे, गॅल्व्हॅनिक सेल्स अँड इलेक्ट्रोलायटिक सेल. सो आपण बघूया फर्स्ट वन गॅल्व्हॅनिक सेल. सो गॅल्व्हॅनिक सेल त्यामध्ये बघूया डॅनियल सेल. इट इज एक्झाम्पल ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. डॅनियल सेल हे काय तर गॅल्व्हॅनिक सेलचं एक्झाम्पल आहे. त्यामध्ये प्रोसिजर बघूया आपण डॅनियल सेलची. इट कन्सिस्ट ऑफ झिंक रॉड अँड कॉपर रॉड. झिंक रॉड अँड कॉपर रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन अँड कॉपर सल्फेट सोल्युशन रिस्पेक्टिवली. या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, फर्स्टली झिंक अँड कॉपर हे दोन रॉड घेतले जाते मेटलचे. ते झिंकचे आणि कॉपर मेटलचे जे दोन रॉड घेतले ते झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये एक रॉड आणि कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये एक रॉड डिप केला जातो. इच इलेक्ट्रोड इट्स इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज नोन ॲज हाफ सेल. या त्यामध्ये जी रिॲक्शन घडून येते त्या रिॲक्शनला काय म्हटले जाते तर हाफ सेल. देन दे टू सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. जे आपण काय ते दोन सोल्युशन घेतले झिंक सल्फेट अँड कॉपर सल्फेट, ते जे दोन सोल्युशन आहे ते कशाला कनेक्ट केलेले असते तर सॉल्ट ब्रिजला. अँड दस टू इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आर इन कॉन्टॅक्ट विथ each other in order to complete the circuit. सर्किट डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. टू सोल्युशन झिंक सल्फेट अँड कॉपर सल्फेटचं सोल्युशन, त्यानंतर सॉल्ट ब्रिजला कनेक्ट केलेलं आहे. त्यामध्ये इलेक्ट्रोड डिप केले आहे. हे डायग्राममध्ये आपल्याला पूर्ण बघितल्यावर पूर्ण लक्षात येईल. त्यामध्ये त्याची सेल रिॲक्शन बघूया आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल प्रोसेसची. द इलेक्ट्रोड रिॲक्शन ऑफ डॅनियल सेल्स आर. यामध्ये दोन टाईपचे रिॲक्शन आहे, एक कॅथोडिक अँड एक ॲनोडिक. त्यामध्ये एक ॲनोडिक टाईपची रिॲक्शन बघूया आपण. त्यामध्ये झिंक सल्फेटचे सोल्युशन यूज केल्यामुळे त्यामध्ये झिंक गिव्स Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनचं ॲडिक्शन झालं त्यामुळे ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून येते यामध्ये ॲनोडिक टाईपमध्ये. सेकंड आहे कॅथोडिक टाईपची रिॲक्शन. त्यामध्ये कॉपर 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स कॉपर मीन्स रिडक्शन. यामध्ये रिडक्शन झालं. फर्स्टली ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे काय ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, तर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन कमी होते तर रिडक्शनमध्ये इलेक्ट्रॉनची ॲडिक्शन केली जाते. या दोन केमिस्ट्रीमधील मेन कन्सेप्ट आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर या दोन रिॲक्शनमध्ये एका रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन घडून आले तर दुसऱ्या रिॲक्शनमध्ये रिडक्शन घडून आलेलं दिसतं आपल्याला. आणि दोन्ही रिॲक्शन मिळून सेल रिॲक्शन बनवली जाते. सेल रिॲक्शन म्हणजे काय तर ॲडिक्शन ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड रिडक्शन रिॲक्शन. ते सो सेल रिॲक्शन इज Zn प्लस Cu2 प्लस गिव्स Zn2 प्लस Cu. अशा प्रकारे सेल रिॲक्शन आहे डॅनियल सेलची. सेल रिप्रेझेंटेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल. त्यामध्ये आपण आता इलेक्ट्रोकेमिकल सेलचं सेल रिप्रेझेंटेशन बघणार आहोत. अँड इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आर ऑर गॅल्व्हॅनिक सेल्स इज ऑब्टेन बाय कपलिंग टू हाफ सेल. यामध्ये सेल रिप्रेझेंटेशनमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल और गॅल्व्हॅनिक सेल ही
कशाची कपलिंग करते तर हाफ सेलची कपलिंग करते आणि सेल रिॲक्शन घडून येते. त्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा, डॅनियल सेल्स ऑब्टेन बाय कपलिंग झिंक हाफ सेल्स अँड कॉपर हाफ सेल्स थ्रू ए सॉल्ट ब्रिज. डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा, झिंक सल्फेट आहे कॉपर सल्फेटचे सोल्युशन आहे ते सॉल्ट ब्रिजशी कनेक्ट केले आहे आणि त्यामध्ये एकामध्ये झिंक इलेक्ट्रोड आहे आणि एकामध्ये कॉपर इलेक्ट्रोड डिप केला आहे. त्याच्यावरून झिंक सल्फेटचं सोल्युशन त्यामध्ये आहे, त्यामध्ये ॲनोडिक टाईपचे रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन घडून येते. तर कॉपर इलेक्ट्रोड ज्यामध्ये आहे त्यामध्ये तो कॅथोडिक रिडक्शन घडून येते, त्यामध्ये रिडक्शन रिॲक्शन घडून येते. अशा प्रकारे इलेक्ट्रोकेमिकल सेल प्रोसेस आपण बघितली. दिस प्रोसेस रिझल्ट इन accumulation of solid copper at the cathode and corrosion of the zinc electrode into the solution or zinc cation. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, डिफरन्स बिटवीन प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल्स. त्यामध्ये डेफिनेशन बघूया प्रायमरी सेलची. द डिव्हाइस विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. प्रायमरी सेल म्हणजे काय तर जे ते डिव्हाइस आहे केमिकल एनर्जीचं कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. प्रायमरी सेलमध्ये काय होतं तर केमिकल एनर्जी कन्वर्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यानंतर आपण सेकंडरी सेल बघूया, त्याची डेफिनेशन. द डिव्हाइस विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. त्यामध्ये काय होतं तर फर्स्टली केमिकल एनर्जीचं कन्वर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं, पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. त्यामध्ये ही 2 वेळेस प्रोसेस घडून येते. तर प्रायमरी सेलमध्ये फक्त एकदा सर प्रोसेस घडून येते, काय तर केमिकल एनर्जी कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणून त्याला प्रायमरी सेल असे म्हटले. एकदाच प्रोसेस घडते, यामध्ये 2 वेळेस प्रोसेस घडते. केमिकल एनर्जी कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट्स केमिकल एनर्जी, म्हणून त्याला सेकंडरी सेल असे म्हटले जाते. त्यामध्ये प्रायमरी सेलमध्ये केमिकल रिॲक्शन्स आर इरिव्हर्सिबल, यामध्ये रिॲक्शन ही इरिव्हर्सिबल टाईपचे असते. तर सेकंडरी सेलमध्ये केमिकल रिॲक्शन्स आर रिव्हर्सिबल, त्यामध्ये सेकंडरी सेलमध्ये केमिकल रिॲक्शन ही रिव्हर्सिबल टाईपचे असते. नेक्स्ट आहे प्रायमरी सेल इन लाईफ टाईम इज शॉर्ट. प्रायमरी सेलमध्ये रिॲक्शन ही एकाच प्रोसेसने घडते, त्याच्यामुळे त्याची रिॲक्शनचा लाईफ टाईम हा कमी असतो. तर सेकंडरी सेल आर लाईफ टाईम्स आर लॉंग, त्यामध्ये ती रिॲक्शन 2 वेळेस घडते, त्यामुळे त्याचा लाईफ टाईम हा जास्त असतो. देन प्रायमरी सेल्स आर नॉन चार्जेबल आणि सेकंडरी सेल्स आर चार्जेबल. प्रायमरी सेल्समध्ये रिॲक्शन एकच वेळेस घडते, त्याच्यामुळे ती नॉन चार्जेबल असते. तर सेकंडरी सेलमध्ये 2 वेळेस घडल्यामुळे त्यामध्ये चार्जेबल रिॲक्शन घडते. त्याचं प्रायमरी सेलचं एक्झाम्पल आहे बघा, डॅनियल सेल, ड्राय सेल्स असून नोन ॲज लेचाने सेल. त्यामध्ये प्रायमरी सेलचे एक्झाम्पल कोणते, डॅनियल सेल आहे, ड्राय सेल. आणि सेकंडरी सेलचे एक्झाम्पल लीड, ॲसिड, निकेल, कॅडमियम. अशा प्रकारे आपण प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल्स म्हणजे काय आणि त्यातील डिफरन्स बिटवीन प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल्स बघितलं आहे. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, इलेक्ट्रोलायसिस. सो फर्स्टली व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोलायसिस. देन इलेक्ट्रोलायसिस इज डिफाइन्ड ॲज द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिंग ionic compounds into their elements by passing a direct electric current through the compound in a fluid form. तर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस म्हणजे काय तर त्यामध्ये आयोनिक कंपाऊंड जे आहे त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं त्या प्रोसेस आणि डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट त्याच्याकडे पास केलं जातो. त्या प्रोसेसने आयोनिक कंपाऊंडचं डिकम्पोजिशन केलं जातं, त्यालाच इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस असे म्हटले जाते. देन कॅटायन्स आर रिड्यूस्ड ॲज कॅथोड अँड ॲनायन आर ऑक्सिडाइज ॲज ॲनोड. यामध्ये कॅथोड अँड ॲनोड असे 2 इलेक्ट्रोड यूज केले जातात. त्यामध्ये तर कॅटायन काय, कॅटायन रिड्यूस आर कॅथोड अँड ॲनायन रिड्यूस आर ॲनोड. त्यामध्ये
कॅथोड हा कॅटायनकडे रिड्यूस होतो, तर ॲनायन हा ॲनोडकडे ऑक्सिडाईज होतो. म्हणून यामध्ये दोन टाईपचे रिॲक्शन घडून येतात, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. त्याचं एक्झाम्पल बघूया इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसचं. देन ॲसिडिफाईड ऑर सॉल्ट कंटेनिंग वाटर कॅन बी डिकम्पोज बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट टू देअर ओरिजिनल इलेमेंट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. यामध्ये हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे दोन एलिमेंट यूज केले आहेत. त्यामध्ये मोल्टन सोडियम क्लोराईड कॅन बी डिकम्पोज टू सोडियम अँड क्लोरीन ॲटम्स. यामध्ये इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये काय होतं, तर आयोनिक कंपाऊंडचं डिकम्पोजिशन केलं जातं. तर यामध्ये सोडियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन कशात होतं, सोडियम अँड क्लोरीन ॲटममध्ये. यामध्ये सोडियम क्लोराईड ॲटमचं डिकम्पोजिशन सोडियम अँड क्लोरीन ॲटममध्ये झालेलं दिसतं आपल्या डायग्राममध्ये. डायग्राम बघूया. सो यामध्ये कॅथोड आणि ॲनोड हे दोन इलेक्ट्रोड यूज केले आहेत. तर कॅथोड इज रिड्यूस ॲज कॅटायन इज रिड्यूस ॲज कॅथोड अँड ॲनायन इज ऑक्सिडाइज ॲज ॲनोड. आपल्याला बघायला भेटतं डायग्राममध्ये कॅटायन इज रिड्यूस ॲज कॅथोड, म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते कॅथोडकडे जातात आणि निगेटिव्ह चार्ज ॲनायन आर रिड्यूस ॲज ऑक्सिडाइज ॲज ॲनोड. यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे ते ॲनोडकडे जातात आणि आयोनिक कंपाऊंडचं डिकम्पोजिशन केलं जातं. अशा प्रकारे ही इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस बघितली आपण. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमधील फॅराडेज फर्स्ट लॉ, फॅराडेज सेकंड लॉ, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स, त्यामध्ये गॅल्व्हॅनिक सेल्स और इलेक्ट्रोलायटिक सेल हे दोन मेन पॉईंट्स बघितले. त्यानंतर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस बघितली. या लेक्चरमध्ये हा चॅप्टर सेकंड केमिकल बॉन्डिंग, करोजन अँड पॅसिव्हिटी, मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर संपला आहे. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण दोन चॅप्टर स्टडी केले. फर्स्ट वन इज केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस अँड सेकंड वन इज मेटल करोजन प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हे दोन चॅप्टर आपण डिटेलमध्ये बघितले. तर फर्स्ट चॅप्टरमध्ये केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस, त्यामध्ये आपण सब पॉईंट बघितले इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी, केमिकल बॉन्ड, त्यामध्ये टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, मेटेलिक बॉन्ड, मेटेलिक प्रॉपर्टीज, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यानंतर मोलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ सॉलिड, त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड, त्याच्या प्रॉपर्टीज, सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, टाइप्स ऑफ युनिट सेल, त्यानंतर कॅटलायसिस, व्हॉट इज मीन बाय कॅटलायसिस, टाइप्स ऑफ कॅटलायसिस, कॅटलिस्ट, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट, हे चॅप्टर फर्स्टमध्ये आपण डिटेल स्टडी केला आहे. त्यानंतर चॅप्टर सेकंडमध्ये सेकंड आहे मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री, हे सेकंड चॅप्टर आपण स्टडी केलं. त्यामध्ये पॉईंट बघितले आपण करोजन, त्यामध्ये टाइप्स ऑफ करोजन, ड्राय करोजन, वेट करोजन, ऑक्सिडेशन करोजन, त्याचं मेकॅनिझम, टाइप्स ऑफ ऑक्साईड स्पिन. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन, त्यामध्ये ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन, त्याचं मेकॅनिझम, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन कंट्रोल, त्यामध्ये मोडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट, यूज ऑफ प्रोटेक्टिव्ह कोटिंग, टिनिंग, गॅल्व्हनायझिंग, त्यानंतर इलेक्ट्रोलाइट, त्यामध्ये स्ट्रॉंग अँड वीक, नॉन इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलायटिक सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल, कॅथोडिक, ॲनोडिक, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ऑक्सिडेशन रिडक्शन. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण या चॅप्टरमध्ये लास्ट पॉईंट फॅराडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ, अँड सेकंड पॉईंट आहे प्रायमरी सेल अँड सेकंडरी सेल इलेक्ट्रोलायसिस. हे पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केले. अशा प्रकारे आपले दोन चॅप्टर आणि दोन युनिट आपण बघितले आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला युनिट 6 स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये चॅप्टर नेम आहे पेंट अँड वर्निसेस, त्यामध्ये आपल्याला पेंट अँड वर्निसेस हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये.
अशा प्रकारे आजचे लेक्चर आहे फिनिश.